छत्रपती संभाजीनगरचं रांजणगाव खूप मोठं मार्केट आहे. हे समोर दिसते ही ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतच्या पुढं आपलं दुकान आहे. तर आता सकाळचे 11 वाजलेत आणि दुकान नेमकंच लावले शुभांगीनं. काय म्हणशील? गुड मॉर्निंग. गुड रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. अजून बस एवढंच. एवढंच. दुकान कोण लावला आज? हे आपलीच बडबड लावतात त्याच्यामुळे मग कसे एवढंच. आपली बडबड नाही. आणि हे बघा दुकान कोणी लावली ओळखा. दुकान कोण लावलं ते सांग. हा दुकान कोणी लावली? कोण लावली? कोणी लावली हीच विचारायला तुम्हाला. दुकान कोणी लावली? चला थोडी दुकानबद्दल माहिती. माल आणलाय. टोप्या आता थंडी चालू होईल आणि सॉक्स संपले होते. सॉक्स आणले डब्ल्यू सॉक्स. लेडीजचे पण आणलेत. बाकी लहान मुलाचे सॉक्स आणलेत. हे 50 रुपयात 3 जोडा आहेत. बाकी टोप्या आहेत. आणि लहान मुलाची 0 साईज पण आणली. हे बघा 0 साईज पण आणले. बाकी टोप्या भरपूर आणल्यात. हे बघा 15-20-22 डझन टोप्या आहेत. काय म्हणशील तू बाकी? कोणाला सॉक्स लागत असले लहान मुलाचे 0 साईज पासून. पोपट कुठे गेला? पोपट साडीवर बसला माझ्या. साडीवर बसला आज. हा पोपटी कलर साडी आहे. हा. असं का? आणि टोप्या पण भारी आहेत बघा लहान मुलाच्या. लहान मुलं दाखव बरं. काय रेट आहे? हिचा रेट काय? तिचा 100 रुपये. 100 रुपये. आणि कलर दाखव. दुसरं एक होते ना डिझाईन. हे एक डिझाईन आहे. हिचा काय रेट आहे? तिचा 80. 80. 100च आहे. 80ला द्यायची. 80ला द्यायची. 100 रुपये सांगायचे. 80 रुपयाला द्यायची. हलकी आहे थोडीशी हा क्वालिटी. चला कमेंट करून सांगा टोप्या कशा वाटल्या. हे ना ग? कोणती छान वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. कोणती चांगली त्याच्यामध्ये वाटते? कलर पण मला ही भरपूर छान वाटते. ही कलर पण हिच्यात भरपूर आहेत. भरपूर कलर आहेत. हा. छत्रपती संभाजीनगर रांजणगाव मार्केट खूप मोठं मार्केट आहे आणि खूप जुनं मार्केट आहे. बरोबर. आणि नारळ पाणी थोडेसे राहिले. नारळ पाणी थोडे राहिले. तर नारळ पाणी आता नारळ पाणी संपले की त्या गाड्यावरती टोप्या टाकायच्यात आज. बाकी ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.